नमस्कार. कधी विचार केलाय का की अदृश्य ऊर्जा एका ठरलेल्या निश्चित मार्गानेच कशी प्रवास करत असेल? आज आपण अशाच एका उपकरणाबद्दल बोलणार आहोत जे मायक्रोवेव्ह सिग्नलसाठी जणू काही वाहतूक नियंत्रकाचीच भूमिका बजावतं. हा प्रश्न खरं तर आपल्या आजूबाजूच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. मग ते रडार असो किंवा आपले मोबाईल टॉवर्स. अनेक ठिकाणी बघा एकच अँटेना सिग्नल पाठवतो पण आणि स्वीकारतो पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही दोन्ही कामं एकाच वेळी एकमेकांना डिस्टर्ब न करता कशी काय होतात? याच्या मागे ना एक खूप हुशारीने बनवलेलं उपकरण आहे. चला हे आव्हान जरा नीट समजून घेऊया. बघा, एका बाजूला आहे एक प्रचंड शक्तिशाली ट्रान्समीटर जो खूप मोठ्या ऊर्जेचा सिग्नल बाहेर फेकतोय, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक अतिशय संवेदनशील नाजूक असा रिसीव्हर जो परत येणारा अगदी कमजोर सिग्नल पकडण्याचा प्रयत्न करतोय. आता विचार करा, जर त्या ट्रान्समीटरची प्रचंड ऊर्जा थेट रिसीव्हरमध्ये गेली तर तो बिचारा रिसीव्हर तर जळूनच जाईल. मग दोघांना एकाच अँटेनाशी जोडून हे टाळायचं कसं? तर या मोठ्या अभियांत्रिकी समस्येचं उत्तर दडलं आहे एका अशा उपकरणात जी या लहरींसाठी अक्षरशः एकमार्गी रस्ता तयार करतं. या उपकरणाचं नाव आहे मायक्रोवेव्ह सर्क्युलेटर. आता याची व्याख्या थोडी तांत्रिक वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं जंक्शन आहे जिथे सिग्नलला फक्त आणि फक्त एकाच दिशेने पुढे जायची परवानगी मिळते. म्हणजे पोर्ट 1 मधून आलेला सिग्नल फक्त पोर्ट 2 कडे जाणार, पोर्ट 2 मधलं सिग्नल फक्त पोर्ट 3 कडे आणि पोर्ट 3 मधला पुन्हा पोर्ट 1 कडे, एकदम शिस्तबद्ध. याची सगळ्यात सोपी कल्पना करायची असेल तर आपल्या रस्त्यावरचं ट्रॅफिक सर्कल डोळ्यासमोर आणा, नाही का? जशा गाड्या फक्त एकाच दिशेने गोल फिरू शकतात, विरुद्ध दिशेने यायला परवानगी नसते, अगदी तसंच या सर्क्युलेटरमध्ये मायक्रोवेव्ह सिग्नल फक्त एकाच गोलाकार दिशेने प्रवास करतात. इथे आपण पाहू शकतो की अभियांत्रिकी आराखड्यात हे उपकरण कसं दिसतं आणि प्रत्यक्षात ते कसं असतं. डावीकडे बघा, ते त्याचं चिन्ह आहे जे सर्किटच्या नकाशांमध्ये वापरलं जातं, आणि उजवीकडे आहे त्याचं खरंखरू रूप. हाच तो छोटासा घटक आहे जो आपल्या कम्युनिकेशन सिस्टम्सना इतकं कार्यक्षम बनवतो. पण हा एकमार्गी प्रवास शक्य तरी कसा होतो? म्हणजे याच्यामागे अशी काय जादू आहे? तर याच्यामागे आहे एक खास पदार्थ ज्याच्या काही विशिष्ट गुणधर्मांमुळेच हे सगळं घडतं. चला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. हा पदार्थ म्हणजे फेराइट. फेराइट हे दिसायला एखाद्या सिरॅमिकसारखं असतं, पण त्याच्यात खास चुंबकीय गुणधर्म असतात. हे कसं बनवतात? तर धातूचे वेगवेगळे ऑक्साइड्स एकत्र करून त्यांना खूप जास्त तापमानावर भाजलं जातं आणि मग हे मटेरियल तयार होतं. सर्क्युलेटरची खरी किमया ना त्याच्या आकारात नाहीये, तर या फेराइटच्या आत दडलेली आहे. फेराइटला नॉन रेसिप्रोकल किंवा सोप्या भाषेत एकतर्फी माध्यम म्हणतात. याचा अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे यातून जाणाऱ्या लहरींवर होणारा परिणाम त्यांच्या प्रवासाच्या दिशेवर अवलंबून असतो. एका दिशेने जाणारी लहर वेगळी वागते आणि तिच्या अगदी विरुद्ध दिशेने येणारी लहर पूर्णपणे वेगळी वागते. पण हे नेमकं घडतं कसं? तर बघा, फेराइटमध्ये ना काही अनपेअर्ड म्हणजे न जोडलेले इलेक्ट्रॉन असतात, आणि त्यांच्या स्पिनमुळे त्यांच्यात एक नैसर्गिक अशी चुंबकीय शक्ती तयार होते. आता गंमत बघा, जेव्हा या फेराइटवर बाहेरून एक स्थिर चुंबकीय क्षेत्र लावलं जातं ना, तेव्हा हे सगळे इलेक्ट्रॉन एका अक्षाभोवती भोवऱ्यासारखे फिरायला लागतात, अगदी घरघर. या फिरण्यालाच प्रिसेशन असं म्हणतात, आणि ही जी अवस्था आहे तिलाच गायरोमॅग्नेटिक रेझोनन्स म्हणतात. हेच आहे या उपकरणाच्या कामाचं मूळ. आता या फिरण्याच्या मागे जे भौतिकशास्त्र आहे त्यात थोडं आणखी खोलवर जाऊया, कारण सिग्नलला नेमकी दिशा कशी द्यायची याचं रहस्य इथेच आहे. भौतिकशास्त्रानुसार कोणतीही सरळ रेषेत जाणारी लहर म्हणजे लिनियरली पोलराइज्ड वेव्ह आपण दोन विरुद्ध दिशांमध्ये फिरणाऱ्या गोलाकार लहरींची बेरीज म्हणून पाहू शकतो. म्हणजे एक घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते तर दुसरी विरुद्ध दिशेने. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण फेराइट या दोन्ही घटकांवर वेगवेगळा परिणाम करतो. आणि इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा ह्या लहरी चुंबकीकृत फेराइटमधून जातात तेव्हा इलेक्ट्रॉनच्या त्या भोवऱ्यासारख्या फिरण्यामुळे ह्या दोन विरुद्ध फिरणाऱ्या घटकांना वेगवेगळा वेग मिळतो. याचा परिणाम काय होतो? तर एक घटक दुसऱ्यापेक्षा जास्त फिरतो, आणि जेव्हा ह्या लहरी फेराइटमधून बाहेर पडून पुन्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मूळ दिशेमध्ये एक वळण, एक फिरक आलेली असते. ह्या परिणामाला फॅरेडे रोटेशन असं म्हणतात, आणि हीच फिरक सिग्नलला योग्य पोर्टकडे ढकलते. चला तर आपण यामागचं विज्ञान पाहिलं. आता प्रत्यक्षात हे सगळे घटक एकत्र येऊन सिग्नलला इतक्या अचूकपणे दिशा कशी दाखवतात ते पाहूया. एका सामान्य 3 पोर्ट सर्क्युलेटरचं काम अगदी शिस्तबद्ध असतं. समजा सिग्नल पोर्ट 1 मधून आत आला तर तो फेराइटमुळे असा काही फिरवला जातो
की तो फक्त आणि फक्त पोर्ट 2 मधूनच बाहेर पडतो. पोर्ट 3 कडे तो चुकूनही जात नाही. त्याचप्रमाणे पोर्ट 2 मधून आलेला सिग्नल फक्त पोर्ट 3 कडे जातो आणि पोर्ट 3 मधून आलेला परत पोर्ट 1 कडे. एक परिपूर्ण एकमार्गी गोलाकार प्रवास. सर्क्युलेटरचा आणखी एक खूप महत्त्वाचा उपयोग आहे. जर आपण त्याच्या 3 पैकी एक पोर्ट, समजा पोर्ट 3, एका मॅच लोडने बंद केला तर ते आयसोलेटर म्हणून काम करायला लागतं. याचा अर्थ काय? तर सिग्नल पोर्ट 1 कडून पोर्ट 2 कडे व्यवस्थित जाईल, पण पोर्ट 2 कडून परत येणारा कोणताही अनावश्यक सिग्नल किंवा रिफ्लेक्शन पोर्ट 1 कडे परत न जाता पोर्ट 3 कडे वळवला जाईल आणि त्या लोडमध्ये शोषला जाईल. यामुळे सिग्नल पाठवणाऱ्या स्रोताचं संरक्षण होतं. कोणतेही सर्क्युलेटरची कामगिरी 2 मुख्य गोष्टींवर मोजली जाते. पहिली आहे इन्सर्शन लॉस, म्हणजे योग्य दिशेने जाताना सिग्नल किती कमी प्रमाणात वाया जातो. हे नुकसान जेवढं कमी तेवढं चांगलं. आणि दुसरी गोष्ट आहे आयसोलेशन, म्हणजे चुकीच्या दिशेने सिग्नलला किती ताकदीने अडवलं जातं. आयसोलेशन जेवढं जास्त तेवढं ते उपकरण उत्तम मानलं जातं. तर मग हे सगळं तांत्रिक तपशील जाणून घेतल्यावर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. हे एवढंसं दिसणारं उपकरण आपल्या आजच्या जगात इतकं महत्त्वाचं का आहे? कारण ते सुरुवातीला आपण पाहिलेल्या मोठ्या समस्येवर एक अतिशय सुंदर आणि सोपा उपाय देतं. ट्रान्समीटर जो पोर्ट 1 ला जोडलाय, मधून निघालेला शक्तिशाली सिग्नल थेट अँटेनाकडे पोर्ट 2 कडे जातो आणि अँटेनाने पकडलेला कमजोर सिग्नल थेट रिसिव्हरकडे पोर्ट 3 कडे जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो शक्तिशाली ट्रान्समिट सिग्नल कधीही संवेदनशील रिसिव्हरकडे वळवला जात नाही, त्यामुळे रिसिव्हर पूर्णपणे सुरक्षित राहतो. आणि याच एका गुणधर्मामुळे एकाच अँटेनाचा वापर सिग्नल पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी म्हणजे डुप्लेक्सिंगसाठी करणं शक्य होतं. यामुळेच रडार सिस्टम्स, आपले सेलफोन टॉवर्स आणि इतर अनेक हाय पॉवर कम्युनिकेशन सिस्टम्समध्ये सर्क्युलेटर हा एक अत्यंत आवश्यक घटक बनला आहे. यामुळे आपली उपकरणं लहान आणि अधिक कार्यक्षम बनतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्क्युलेटर्स हे काम अतिशय कार्यक्षमतेने करतात. इतर पर्यायांच्या तुलनेत जिथे सिग्नलची मोठी हानी होऊ शकते, तिथे सर्क्युलेटर्स खूप कमी इन्सर्शन लॉससह जबरदस्त आयसोलेशन देतात. त्यामुळेच ते एक आदर्श घटक ठरतात. तर सर्क्युलेटर हे एक उत्तम उदाहरण आहे की भौतिकशास्त्राचे गुंतागुंतीचे नियम एकत्र येऊन आपल्या रोजच्या वापरातील तंत्रज्ञानाला कसा आकार देतात. यावरून हा विचार मनात येतोच की आपल्या या कनेक्टेड जगाला शक्य करणारे असे आणखी कितीतरी अदृश्य पण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आपल्या अवतीभोवती काम करत असतील, नाही का?